अरे बापरे, हे जरा वेगळाच प्रकार आहे. काय भेटच नाही तेव्हा. हा नाही काय जरा जवळून घ्या बरे. तसं नाही म्हणजे देत नाही त्याला देत नाही. याची निर्मिती कुठून झाली? याला समजा ज्यावेळेस फुल आलं असेल तेव्हा ते आलं कुठून नेमकी? बरोबर आहे. महाराष्ट्र पोलीस. अच्छा तुम्ही पोलीस आहेत का? बर, अरे वा. रिटायर. शेती पहिल्यापासून करता की आताच? नाही आताच चालू केली. मग एवढे वर्ष कुठे होते? नाही मुंबईलाच. मुंबईकर आहे तुम्ही? हो. बर, तुमच्याकडे काय फक्त पारंपरिक हंगामी पिकं, ते बी पावसाळ्यामध्ये करायची? बस बस बस. उन्हाळ्यात काहीच सोय नाही, नाही. नाही. पाण्याच्या सुविधा मला दिसल्या नाही, कुठे विहिरी दिसल्या नाही, कुठं मला असं म्हणजे सोय वाटली नाही. फार म्हणजे सायपन वगैरे असं नाही. सिजनेबल बाग आहेत. साहेब आता पोलीस योगायोगाने ते पोलीस खात्यातले पण आहे. आता समजा ते शिक्षक असते रिटायर झाले असते तर माणसं म्हणले असते नाही बुवा चला पैसा कष्टाचा आहे. पोलीस म्हणलं का लगेच जरा पैसा का पाहिजे नजर लईच वेगळी राहते. बरोबर आहे नाही मग त्यांचं म्हणणं काय, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसऱ्याचे दोष शोधतो. ही सवय माणसाची. स्वतःचा आळस, स्वतःचा जो निगेटिव्हपणा आहे तो शोधण्यासाठी लोक काय म्हणतात त्यांच्याकडे काय 2 नंबरचा पैसा आहे आणि केले असेल त्याच्यामुळे. परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन करणार 2 नंबरचे पैसे वाले का? नाही नाही. माझा प्रयत्न एवढाच आहे की समजा तुमच्या भागामध्ये तुम्ही हे जे डेअरिंग केलेली ह्या डेअरिंगचं आदर्श घेतला पाहिजे सामान्य शेतकऱ्यांनी, या तरुणांनी. बरोबर आहे. असं कोण येतं का जो आपल्या घरातल्या आजूबाजूला 100 झाडं लावू शकत नाही? यांनी मांडव उभा केला, तुम्ही मांडव नका करू, तुम्ही साधं सिंपल करा ना, साधे लाकडं उभे करा. बरोबर आहे. आणि त्यातून कमवून त्यालाच द्या. निष्क्रिय बनवून घरात राहण्यापेक्षा आणि रिकाम टेकडे राजकारण करण्यापेक्षा का हो सरपंच, तुम्ही जर स्वतःचं काहीतरी समजा जर उभं केलं आर्थिक साधन तर त्यातून तुम्हाला पण प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्ही सक्रिय व्हाल ना. माणूस निष्क्रिय राहिला का निगेटिव्ह होतो, लक्षात ठेवा. त्याला काही काम नसलं का रिकामं मन सैतानाचं घर, ही परिस्थिती आहे जामखेड कर्जतची. बरोबर आहे. मी चुकीचं बोलतोय का? नाही. शेतकऱ्याने जर आम्हाला फेटा बांधतो तो आनंद वाटतो. अगदी बरोबर. तो शिकला पाहिजे. जसं ह्या झाडांनी स्वतःचे फेटे बांधले, हे फळ आले म्हणजे काय, फेटाचे कळस निघला. हा आहे का नाही? म्हणूनच मला मिळाला आज. समजा बागरी कमी असती तर नाही ना. बरोबर. मला बोलवलं नसतं तुम्ही. बोटावर मोजण्या इतक्या फक्त बागा जामखेड कर्जत मध्ये आहे. का बरं आहे? कारण पहिला म्हणजे ट्रायबल एरिया, व्यवस्था नाही, सुविधा नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शन नाही, आणि सर्वात महत्वाची गोष्ट प्रेरणा नाही. काही नाहीये प्रेरणा. काही हे आम्ही करू शकतो. गंज हनुमानी पण जांबुवंत नाही. उड्डाण मारा शक्ती जागृत करायला. असं दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा मला सांगा, एक रोप केवढ्याला मिळतं? हे 40 रुपयाला पडलं. बरोबर आहे की नाही? मी इथपर्यंत पोहोच केला. आता तुम्ही जर द्यायचं असेल तुम्ही केवढ्याला देणार? नाही त्याच्यापेक्षा कमी देऊ शकतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही यांना 20 रुपयाला द्याल. लावा सगळ्यांनी. 20 रुपयाने रोप घेतले, 100 रुपये केवढे झाले? 2000. 2000 रुपयाची. 2000 रुपये नाही तुमच्याकडे, द्या त्यांना, लावा 100 रुपये. 100 रुपये लावल्यानंतर 100 रुपयांना काही नाही तर वर्षभरामध्ये पहिल्याच वर्षी 5 किलो तरी माल निघतो. दुसऱ्या वर्षी 20 किलो माल निघतो. 20 किलो माल 50 रुपयाने गेला तरी 1000 रुपये झाले. बरोबर. 10 म्हणजे 100 रुपयाच्या 1000 रुपयांची झाली 1 लाख रुपये झाले. तेवढे तुमच्या भुसारच्या होते 1 एकर मध्ये नाही होत. तर दूध नाही खाल्लं दम धरला तर दही मिळेल. दही नाही खाल्लं दम धरला तर तूप मिळेल. आणि दूध आणि दही जर तुम्ही ठेवलं तर ते टिकत नाही. तूप टिकत. लक्षात ठेवा. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडंसं तरी ह्या याच्यातून वेळ काढून थोडंसं बागायती शेतीकडे वळलं पाहिजे जर प्रगती करायची तर.
पण तुमच्याकडे जो कांदा आहे तो तुमचा वांदा करतो ना हो. हो अगदी बरोबर. तो जेव्हा मार्केट आहे तेव्हा तो सडेल असतो. हो, अगदी बरोबर. जास्त आवक असेल तेव्हा 7 तुमचाच कांदा आहे रुपये. का? मला मोठी गॅरंटी मला नाही वाटत. मला शंका आहे तुमचा असं सडला कसं काय असता तुमच्या परवानगीशिवाय? हो हा संस्कार नाही केले तुम्ही चांगले. काही लोक म्हणता हा पोरगी पळून गेली, पोराने असं केलं. मी संस्कार. असं सांगतो संस्कार नाही, पोरांची चूक नाही याच्यामध्ये. आपले काय नाहीये संस्कार नाही किंवा आपलं लक्ष नाही. तसं आमचे जे पिकं आहे, आमचे पिकं म्हणजे कांदा घ्या उदाहरण. हा. तो कांदा सडला म्हणजे पोरग पळून गेल्यासारखंच आहे ना. हॅलो, हा चाललं. त्याच्यावर जे संस्कार केले ते केमिकलचे केले. हा सरपंच बरोबर बोलतो का मी चुकीचं बोलतो? तुम्ही त्याच्यावर जर संस्कार जर वैदिकचे केले तर ते काय खाऊन पळून जाईल? पुढच्या वर्ष येईल, पुढच्या कांद्याला भेटेल ते तरी म्हणून मी चांगला आहे अजून. बरोबर आहे. कळलं का तुम्हाला? आमच्याकडे शेखर सर कुठे गेले? शेखर सर तर कांद्याची बाददारी वर्ष या दिवाळी त्या दिवाळीला विकायचा कांदा. एकट्याचे का नाही, त्यांच्या बरोबर असे शेकडो शेतकरी आहे का ते ह्या दिवाळीचा कांदा पुढच्या दिवाळीला विकते. कसं काय शक्य? मग विचारा त्यांना वैदिक. का तुम्ही काय संस्कार करते बुवा? म्हातारपणापर्यंत कसं काय तुमचे पोरं तुम्हाला सांभाळते? बरोबर आहे. आमच्या इकडं लग्नाच्या अगोदर पळून जाते. बरं इकून तिकून लग्न केलं तर आम्हाला घराच्या बाहेर काढते. खरे खोटे? म्हणजे कांदा जेव्हा सडतो तुमच्या चाळीमध्ये तेव्हा तुम्हाला तो बाहेर नाही काढीत का? बाहेरच काढतो. हा? वासानी सडला म्हणजे बाहेरच नाही. फक्त बरोबर. मला बाहेर काढणे तर झालं का नाही वाटण्या घराच्या. हो हा, म्हणून म्हणलो मी कांदा काय करतो, वांदा करतो. आता 1 वर्ष किती दिवसाचा बाग आहे हा? 2 दिवसाचा. म्हणजे 1 वर्षाचा बाग आहे. हो 1 वर्षाचा बाग आहे. काय बात करता? बरोबर आहे. सर एक बी पान आपलं सडलेलं नाही. सडला नाही, अजिबात नाही. एक पण मरला नाही नाही. कुठला. अजिबात नाही. कसं काय मरेल जर पोटभर खाऊ घातलं तर? जर पेट्रोलला ॲव्हरेज कमी असेल तर तुम्हाला टाकी कशी ठेवावं लागेल? टाकी फुलच ठेवावं लागेल म्हणजे ना. मोठी ठेवावं लागेल, मोठी. फुल ठेवावं हो लागेल. हो आणि पेट्रोल ॲव्हरेज जर भरपूर असेल तर टाकी हो बरोबर आहे. छोटी पण चालेल. काय झालंय हे केमिकलमुळे कुठल्याही आहारामध्ये कसंच नाही राहिलं. अगदी बरोबर. त्याच्यामुळे ॲव्हरेज काय झालं? कमी झालं. त्याच्यामुळे किती पण खा पोटच भरत नाही, ऊर्जाच नाही मिळत. म्हणजे शरीराला जी ऊर्जा पाहिजे ती मिळत नाही. म्हणून ते काय करतं, आणखीन अन्न मागतं आणि म्हणून माणूस जास्त खाता. आणि हल्ली जे ज्या टाक्या ज्या मोठ्या झाल्या ना सगळ्या, ज्या टाक्या ज्या मोठ्या झाल्या ना त्याचं कारण पौष्टिक आहार भेटत नाही. नाही. हे जसं आपलं आहे ना तसं याच आहे. तर याला पौष्टिक आहार भेटत नाही म्हणून आपल्याला भेटत नाही. याला जर पौष्टिक खाऊ घातला तर याला बी भेटत. हे कोणा जीवावर जगतं? ह्याच्या जीवावर. म्हणजे मातीला आम्ही केमिकल खाऊ घातलं म्हणून याला आहार भेटत नाही. आणि म्हणून जागतिक लेवलला सांगता की लोक जास्त खातात. म्हणजे जास्त खाण्याच्या पाठीमागे देखील काय कारण आहे? केमिकलच. केमिकल. जास्त खतं टाकायची पाळी कशामुळे येते जमिनीला? केमिकलवर. केमिकल. आम्ही काय सांगतो 3 किलो टाका, केमिकल काय सांगता 50 किलो टाका. हो खरं आहे का? हो बरोबर आहे. बरोबर आहे ना. डोस टाकला आणि बाग पाणी विहिरीत संपलं. टाकलं आणि बाग एकदम मुरगाळली. हा त्यांना सांगितलं असं झालंय. म्हणले तुम्ही काळजी करू नका. मला सांगा, पहिली गोष्ट याच्यातून एक शिका. हा, बऱ्याच लोकांना असं वाटतं का शेती ही कशावर पिकती? पाण्यावर. पाण्यावर. जर शेती पाण्यावर पिकती तर हे झाडं का बरं मरती नाही? हे झाडं वाळता का नाही उन्हाळ्यामध्ये? सागाचे अख्खे पानगळ होती की हो त्याची? हो हो. पण ते मरता का? नाही. बरं हे लिंबाचं झाडं मरता का? नाही. कुठलं झाड आहे आजूबाजूला? साबर मरतं का? साबर जाऊ दे, हे जाऊ द्या. ह्याच जातीचं पीक आहे साबर. मरतं का कधी? किती पण दुष्काळ पडतो मरतं का? नाही. मग हे का बरं मरल? ते मरल कारण त्याला तुम्ही एक तर केमिकल खाऊ घालता, हे म्हणले तसं नको, ते चुकीचं खाऊ घालता. किंवा तुम्ही त्याला काय करता? जास्त पाण्याची सवय लावता जी त्याला नाहीये. तुम्ही त्याला अगोदर जास्त पाण्याची सवय लावली आणि त्याला तुम्ही केमिकल खाऊ घातलं तर ते 100% सडणार आहे, लक्षात ठेवा. कमी किंमत असल्यामुळे शंका आली. पण म्हणजे तुम्ही टाकून पाहे. काय म्हणलं सर, मला पैसे देऊ नका तुम्ही. टाकताय ना, पैसे नका देऊ मला, टाकून पहा, नंतर तुम्ही मला बोलिताल. पहिले शेतकरी असाल तुम्ही, कमी किंमत आली शंका येतो.
त्यांना मी म्हणायचे तुम्ही रात्रभर मोबाईल बघतात जरा झोपून द्या सकाळच्या त्याच्यावर विचार करा तेवढं डोक्यात त्यांच्या ती राहायची सारखं कधी बी उठले ना रात्रीची तर हाय ती जागा त्यांचा मोबाईल हाय जागा चालू काय बघतो ही कोणी बघत होती एवढे म्हणायची. आता समजा तुम्ही मशागतीमध्ये केली इथं काय केलं मग हे तर याच्यावरचा रोग तर वर जायला पाहिजे ना. पण असं नाही आहे. एक नेहमी लक्षात ठेवा उलट तुम्हाला असं दिसेल की याच्यावर रोग दिसेल आणि याच्यावर तुम्हाला काहीच नाही दिसणार. अच्छा आलं तुमच्या लक्षामध्ये का साधी सिंपल गोष्ट आहे जो सशक्त राहतो हो त्याच्याकडून दुर्बळाकडे सगळ्या गोष्टी पळतात. अगदी हेच बरोबर. लय सर किती त्यांना आता हात जोडून सांगा तुम्ही काढू नका मग त्याला इपूट करूच नका बशी ती आपल्या तुम्ही करू नका सांगणारी किती जण आहे एक एक आणि काढा सांगणारी किती जण आहे 500 बरोबर. 500 तुम्हाला नाही जमायचं नाही इतकी अडचण असलं कसं येईल. आपण जो सांगू राहिला सल्ला तुम्हाला त्यांनी किती बॅगा लावल्या हे तर विचारा त्याला. नाही ते सांगतात ते बॅगा बिगा लावत नाही आणि काही लावतच त्यांनी नाही बागा ते. लावलेली नाही बागा नाही काहीच नाही त्यांनी लावत. अशी काही डिरिंग केलेली नाही त्यांनी अशी कधी शेती केली नाही त्यांनी कधी वैदिक वापरलेलं नाही त्यांचा सल्ला तुम्ही घेणार नाही हा, वैदिकचा त्यांचा सल्ला घेणार चांगल्याला नाही घेणार. पाहू पाटील तुम्हाला काय वाटतं. त्यांना म्हटलं मी आलेलं ते काढा नाही पाहिजे. हा बोलले सर बोलले अरे वा तुम्ही म्हणले त्यांना हो अरे वा बागेत पाय टाकला की म्हणलं तुम्ही कशामुळे काढलं. हा हे प्रगतीशील हा शेतकरी आहेत म्हणताय ना, हा, हा. म्हणजे तुम्हाला अधोगतीशील शेतकरी भरपूर भेटतील. सुकणं आणि जळणं यात हा फरक आहे. हा दोन शब्द वेगळे सुकणं आणि लढणं उन्हाळ्यामध्ये सगळे झाडं सुकतात मरत नाही वा हा केमिकलमुळे मरतात सुकत नाही ऐन पावसाळ्यात मरतात. डीएपी युरिया हे जे काही आहे कंटेंट्स हे तुम्ही जर पाण्यात टाकले ते एका भैयानी बघा तो व्हिडिओ बनवला होता त्यांनी पाण्यात टाकले हलवले बाटलीमध्ये आणि त्याचा जाळ झाला. आता हे लोकांना पाठ झालंय हे तुम्ही जे टाकताय केमिकलच्या नावाखाली स्फोटक आहे हे हा हा काय आहे ते स्फोटक स्फोटक आहे. गव्हर्नमेंटने याच्यावर एक चांगला व्हिडिओ बनवला होता की हे एक षडयंत्र आहे. कशा करता हरित क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांना केमिकलचं खतं वापरायला लावणे हे तुम्हाला परत एकदा पारतंत्र्यात घालण्याचं षडयंत्र आहे. तुमची शेती नेस्त नाबूद करायची आहे. कळतं की तुम्हाला. जसे तुम्ही आज साखर कपडे तुम्ही जसं गाड्या जसं तुम्ही कुठून घेता दुकानातून घेता ना तसे भविष्य काळामध्ये तुम्ही धान्य भाजीपाला हे सुद्धा दुकानातूनच घ्यावं अशी ह्या मल्टीनॅशनल कंपन्यांची काय आहे चाल आहे. बरोबर. सरपंच स्मॉल सुरू झाले ते तेच आहे ना. तुमच्या जमिनी त्यांच्या ताब्यात तुम्ही मजूर म्हणून त्यांच्या वावरामध्ये काम करायचं आणि तुम्हाला ते सगळे धान्य विकणार तुमचा भाजीपाला विकणार आणि तुम्ही तो घ्यायचा त्यांनी सांगतील त्या बाजारात घ्यायचा. वैदिक म्हणजे श्रीमंताची शेती आहे. श्रीमंताची म्हणजे श्रीमंत असणाऱ्यांची नाही ज्याला श्रीमंत व्हायचंय त्यांची. अगदी बरोबर बरोबर आहे. जमीन सुपीक जिवंत ठेवणं खरं आहे की नाही साहेब. म्हणजे जमीन ज्याने माती जिवंत केली हा, तो श्रीमंत. हो ज्याने माती मारली तुम्ही तो आज किती श्रीमंत असू द्या त्याची पुढची पिढी दरिद्री होणार म्हणजे होणार. बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. काही लोक हे मुंगळे ना याला बघतात आणि घाबरतात का यांना मी काय करू. हो, हो. त्यांना काहीच करायचं नाही काय करत नाही ते काही नुकसान वगैरे नाही करत. हे काडी लहान आहे पण हा, फळ मोठे मोठे. कारण असं उन्हाळ्यामध्ये ही वळून गेली होती हो 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 आणि हिला आता ताकद आली लगेच. अगदी बरोबर म्हणजे तुमच्या बागांमध्ये क्वालिटी काय आहे कारण त्याच्यामध्ये गर आहे. तुम्ही बरोबर त्याला खायला केमिकल घातलं नाही, नाही. अजिबातच नाही. त्याचा परिणाम आहे की त्याची ग्रोथ चांगली झाली. चांगली आहे. बरं फुटवे पण असे एकदम कलरफुल निघालेले मस्त अजिबात पिवळे नाही. बघा नाही, हे नाही, फुटवे अजिबात बघा. नाही. याचा अर्थ पुढचं फ्लश किती खतरनाक येईल तुमचं. अगदी बरोबर. हा साहेबांनी कष्ट बी लय केले. सकाळी 7ला 6ला येते ते इथे. हो हो ते सकाळी 6ला इथे येतात. बांधायला हा झाड बांधायला. नाही तसं नाही. तुम्हाला एक सांगू का हो तुम्हाला कष्ट वाटू राहिले पण ते कष्ट नाही ते त्यांचं प्रेम आहे. हौशे हा नवशे नाही गवशी. गौशे हे 3 नाव मी त्याच्याकडे सांगतो. तुम्ही हौशे नुसते हौसानी करता. हो. डाळिंबाच्या बागा सगळ्या देशामध्ये हौसाने लावल्या लोकांनी का हो. पैसा पैसा हौस पुरी झाली खर्च करून उत्पन्नच नाही उपटला. 900 म्हणजे काहीतरी नवीन करायचं काहीतरी नवीन करायचं म्हणून काहीतरी करायचं नवीन करायचं म्हणून दुनियाला कटाळला म्हणून नवीन नवीन काहीतरी करायचं. कळतं की तुम्हाला.
परंतु त्या नवशाला एक गोष्ट कळत नाही का सारखं बदलून बदलून माणूस सक्सेस होत नाही. तर जे जे बदल केला त्या बदलाबरोबर स्वतःही बदललं पाहिजे. आणि गवशा जो असतो ना तो ते गवशीत राहतो, ज्ञान गवशीत राहतो, आणि तुम्ही ते ज्ञान गवसणारं बनलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी 8 वाजायला चांगलं, जरी पाऊस नाही पडले तर एवढल्या याला बाजरी यायची, पण कणीच बारीक यायचं. ज्यावेळेस केमिकल नव्हतं त्या काळामध्ये पिकं छोटे यायचे, पाऊस नाही पडल्यावर, आणि छोट्यापणीच त्याला फळं यायची, जळून जात नसतं फक्त, पण जळून जात नव्हते, किंवा बरं पाणी नाही भेटला म्हणून त्याचा चारा राहत नव्हता. आता तुम्ही मका, आताच्या मका पहा लोकांच्या केमिकलच्या, जर पाऊस जर नाही झाले तर एवढ्यावरच मका संपून थांबून जाते, त्याला कणीस येतच. पण तुम्ही वैदिकवर मका लावा, 2 पाऊस होऊ द्या, 2 पावसामध्ये छोटी येईल पण तिला कणस येणार 100%. का? कारण ती तिचं आयुष्य पूर्ण करतं. आयुष्य काय करतं? पूर्ण करतं. केमिकलवर आयुष्य पूर्ण होत नाही. तुम्ही किती डोस टाका केमिकलचे, पाऊस नाही होऊ द्या, त्याचं ज्या ठिकाणी पाऊस थांबला त्या ठिकाणी त्याचं आयुष्य संपलं. म्हणजे ही बाग कोणाबरोबर चालली आहे? निसर्गाच्या बरोबर. म्हणजे हिचं पालन पोषण करून करू राहिलो निसर्गच, आपण फक्त निमित्त आहे, आपण त्याला फक्त सपोर्ट करू राहिलो. आपली ताकद किती आहे हो निसर्गापुढे? नाही काहीच का हो सरपंच? या पावसाने ठरवलं का हे गाव धुवून काढायचं, किती वेळ लागला? काय 10 मिनिटं झाली, बरोबर आहे की नाही? ढगफुटी गाव गेलं धुवून, बरोबर आहे की नाही? म्हणजे मला सांगायचं काय, निसर्ग समजा वादळ आहे, त्यांनी ठरवलं का हे गावामध्ये काहीच ठेवायचे नाही, टाकी टुकी काहीच ठेवायची, झाडं ठेवायची नाही. बरोबर. मी कल्पना सांगते, तुमचं गाव हजारो वर्ष टिको, त्याचं कल्याण होईल सांगतोय, तर त्या वाऱ्याला किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? 10 मिनिटाचं काम. बरोबर. सूर्याने ठरवलं का हे गाव तापवायचं जाळायचं, त्यानंतर काय काय कळेल ना किती वेळ लागेल? म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे, या पंचमहाभूतांना आपलं अस्तित्व संपवायला वेळ लागणार नाही. पण त्या पंचमहाभूतांच्या सोबत जर आपण चाललो तर, ते आपली जर जुळदार झाली तर बरोबर आहे, आपलं कोणी बाल बाका नाही कर शकता. खरंय की नाही? अगदी बरोबर. असे म्हणून प्रकृती बरोबर चला. केमिकल मध्ये आणि वैदिक मध्ये काय फरक आहे की केमिकल मध्ये आपण काय करतो, एक ठरलेलं आहे युरिया, त्याला लावून दिलं का युरिया टाकायचा, थोडी ग्रोथ करून घ्यायची, नंतर 1840 आणायची, 1026 आणायची, काम संपलं. बरं कमी वाटलं तर कॅल्शियम नायट्रेट टाकायचं, मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं, मायक्रोन्यूट्रियनचा स्प्रे घ्यायचा, एवढ्यापर्यंत तुम्ही काय झाले संपले. आणि मग हे सगळं करत असताना मधून तुम्हाला थ्रिप्स येणारे, मावा येणारे, तुडतुडी येणारे, करपा येणारे, बुरशी येणारे, मग तुम्ही फवारी मारणारे, बरोबर आहे. इथे तसा प्रकारच नाही. इथे काय करायचं, पहिला बेसल डोस. तुम्ही समजा कांदा लावताय ना, कांद्याला तुम्ही काय करा, आमचं कृषी अमृत आहे, RNPH. RNPH म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, त्याच्यानंतर पेस्ट आणि हेल्थ चार्जर. हे 4 चार्जरचे पुढे घ्यायचे, एकरी 3-3 किलोचे 4 पाकिटं. मग हे 3-3 किलोचे 1, 2, 3, 4 पाकिटं, 4 प्रकारचे 12 किलो. त्याच्याबरोबर एक 5-6 किलो, 5-6 गोण्या कृषी अमृत. आणि आता नवीन SSM निघालंय हा, त्याच्यामध्ये हा तिथं आहे, पण SSM जे निघालं त्याच्यामध्ये मग तुम्ही तुमचं जे हे आहे काय, कांद्याला मायक्रोचार्जरची काही गरज नाही, SSM टाका. म्हणजे काय, शक्ती, सम्राट आणि मिरॅकल. हे तुम्ही 2-4-4 किंवा 1-2-2 अशापैकी तुमची काय ऐपत असेल त्याप्रमाणे करा. तुम्हाला समजा आता किती ॲव्हरेज निघतं का तुमच्याकडे, किती सरासरी लोकांचं ॲव्हरेज काय गावात? एकरी किती निघतं? एकरी काय 10 टन 200-250 गोण्या, बरोबर आहे ना? 50-60 किलो म्हणजे 50-55 किलोच्या गोण्या 250 निघतात. तर तुम्हाला जर 250 गोण्या पाहिजे असतील तर 1-2-2 वापरा. तुम्हाला जर, आमचं गणित असंच आहे, 300 गोण्या पाहिजे असतील तर 2-4 वापरा. आमचं काय सिस्टम अशी आहे, तुम्हाला किती गोण्या पाहिजे तेवढे आम्ही तुम्हाला काढून देऊ. बरोबर. मग तुम्ही तेवढं पेट्रोल टाकायची, बरोबर, ते ठेवा. तुमच्या कमी आहे तर कमी टाका. काही लोक म्हणतात हे फार महाग आहे, महाग आहे तर तू स्वस्तच पिकव. तुम्हाला एकरी जर जास्त गोण्या झाला तर तुम्ही श्रीमंत व्हाल. पावसाळी कांदा सर ह्यांना 10 टन बघायला मिळू. पावसाळी कांदा आहे का तुमच्याकडे? अरे बापरे, तुम्ही लगेच ऑर्डर करा, शक्ती, सम्राट आणि मिरॅकल. आता ऑर्डर करा, टाका आणि चमत्कार पहा. जेवढ्या किमतीच्या तुम्ही रासायनिकच्या गोण्या टाकणार आहे बरं का पाटील, तेवढ्याच किमतीचे हे शक्ती, सम्राट आणि मिरॅकल टाका. तुम्हाला सांगतो तुम्ही नाव काढाल राम सरांचं पण, आणि तुमच्या कांद्याचं सगळं गाव नाव काढेल. शेंडा पण आहे खाली चालू आणि फळ पण 3-3 आलेले. कुठे बघा, कुठे बघा, हा ना, तेच मोठं चमत्कार आहे पहिल्या वर्षी.
किती सुंदर आहे. कलर डार्क एकदम हा कलर डार्क एकदम काय गोडी. खूपच छान चव आहे त्याची. एकच नंबर आहे ना. पोलीस डिपार्टमेंट मध्ये अख्खं आयुष्य गेलंय. नाही, पोलीस डिपार्टमेंट मला 36 वर्ष गेले. अच्छा. आता रिटायर होऊन मला झाले 4 वर्ष. 4 वर्ष झाले. ओके. आता ही शेती किती तुमची किती आहे? माझी इथं 5 एकर आहे. मग तुम्ही शेती पहिल्यापासून करता की आताच? नाही, आत्ताच चालू केली. मग एवढे वर्ष कुठे होते? नाही नाही, मुंबईलाच. मुंबईकर आहे तुम्ही? हो. बर. मुंबईकरांनी येऊन शेती केली पाहिजे. हा. तुमच्या गावामध्ये किती प्लॉट आहेत असे? प्लॉट एक पण नाही. तुम्हीच डेअरिंग हो केली? हो. ओके. आणि मी डेअरिंग अशी गेली यूट्यूबला बघायचो मी. आणि तुमचे बरेच मी एक बी मिस केला नाही व्हिडिओ. सगळेच व्हिडिओ बघितले. अरे वा. सरपंच म्हणजे तुम्ही या भागातले प्रतिनिधी आहात. आणि खरं मी पण नगर जिल्ह्याचाच. मी त्या टोकाचा, तुम्ही ह्या टोकाची. म्हणजे मी अकोले तालुक्यातला हा. आणि तुम्ही जामखेडमध्ये. तर तुम्हाला आठवतं का एक 20 वर्षापूर्वी, आता काय मला परिस्थिती माहीत नाही, 20 वर्षापूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांनी जर काही नाटकं केले आणि त्यांनी जर असं काही चुका केल्या तर त्यांना धमके द्यायच्या. तुझी अकोल्यात बदली करू का, तुझी जामखेडला बदली करू. हे खरं आहे का? होय खरे. म्हणजे तुम्ही जामखेडकर आहे, कर्जत जामखेडी हे नाव असं प्रसिद्ध होतं की कर्जत जामखेडला बदली करू का. आता परिस्थिती तशी नाही दिसत मला. तुमचा भाग सपाट जरी असला तरी तुमची परिस्थिती अकोले सारख्या परिस्थिती सारखीच परिस्थिती होती. नाही, आता पहिल्यापेक्षा बरं झालं एकदम. रस्ते बिस्ते नाही म्हणजे दोन्हीकडे परिस्थिती बदलली आता. सांगायचं तात्पर्य मला यातून हे आहे की ही आठवण का काढली मी, का ही परिस्थिती जशी सुविधांच्या बाबतीमध्ये होती तशी शेतीच्या विकासाच्या बाबतीत पण तशीच परिस्थिती. बरोबर. काहीची. हो हो. आज समजा जेवढं ज्ञान एक समजा नाशिक असेल किंवा ज्या भागामध्ये राऊरी आहे किंवा संगमनेर तालुक्यामध्ये जी शेतीबद्दल जे काही समजा शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस आहे, ज्ञान आहे, एक त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे. बरोबर. त्या अभ्यासाच्या तुलनेमध्ये इकडं तेवढा अभ्यास डेअरिंग नाही. पहिले लोक पारंपरिक पिकं घ्यायचे ना. आता किती फरक आहे. मला तर सगळ्या रस्त्याने मला असं म्हणजे प्लेनच दिसतंय. काही असं बागायती नाही किंवा फळबागा. नगर सोडलं की दोन्ही बाजूला सगळं प्लेनच आहे, काहीच नाहीये. फळबागा कमी नाहीच जवळजवळ फार पण नाहीच. इकडे इंदापूर या साईडला गेलं ना. नाही तिकडे नाही, सरळ हा जो रोड इकडे कमी. जो सोलापूर हायवे झाला करमाळा वगैरे फळबागावर नाहीच. मग फक्त तुमच्याकडे काय फक्त पारंपरिक हंगामी पिकं, ते बी पावसाळ्यामध्ये करायचे. बस बस बस. उन्हाळ्यात काहीच सोय नाही. पाण्याच्या सुविधा मला दिसल्या नाही, कुठे विहिरी दिसल्या नाही, कुठं मला असं म्हणजे सोय वाटली नाही फारसं. म्हणजे सायपन वगैरे असं नाही. सिजनेबल बाग आहेत तुमच्याकडे. सिजनेबल बाग आहेत हे पूर्वीपार चालू आहे तसंच चालू आहे. आता किती % लोकांनी बागायत कवळालेली? नाही, जवळजवळ एक तलावामुळं तलाव इथे. तुमचं गाव नाही, एक सरासरी तालुक्यात 1-2% हो कमी आजही तालुक्यामध्ये. आता निसर्गाव जे पीक आहेत तेच लोक पीक घेतात. अच्छा. अजूनही निसर्गावर अवलंबून आहे. म्हणजे विहिरी जरी असतील तर त्या विहिरींवरती जे काही व्यवस्थापन म्हणतो की तळ असेल, शेततळ किंवा बाकी सगळ्या गोष्टी नाहीये. बरोबर. म्हणजे थोडक्यात जे निसर्गामुळे पिकेल ते पिकवायचं आणि जगायचं, ही एक मानसिक वृत्ती आहे अजूनही इकडं. ओके. तुमचा हा जो प्रयोग आहे नवीन, तर ह्या प्रयोगाकडे तुमच्या परिसरातले लोक कसे बघता भाऊ? बघतात पैसे साहेबांकडे तेच बोलतात पैसे आहेत पण पैसे टिकणार कवर. पण मी डेअरिंग केलं साहेब. आता पोलीस योगायोगाने ते पोलीस खात्यातले पण आहे. आता समजा ते शिक्षक असते, रिटायर झाले असते तर माणसं म्हणले असते नाही बुवा चला पैसा कष्टाचा आहे. पोलीस म्हणलं का लगेच जरा पैसा का पाहिजे नजर लईच वेगळी राहते. बरोबर आहे नाही. मग त्यांचं म्हणणं काय, स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसऱ्याचे दोष शोधतो. ही सवय माणसाची. स्वतःचा आळस, स्वतःचा जो निगेटिव्हपणा आहे तो शोधण्यासाठी लोक काय म्हणतात त्यांच्याकडे काय 2 नंबरचा पैसा आहे आणि केले असेल त्याच्यामुळे. परंतु अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ड्रॅगन करणारे 2 नंबरचे पैसे वाले का? नाही. माझा प्रयत्न एवढाच आहे की समजा तुमच्या भागामध्ये तुम्ही हे जे डेअरिंग केलेली
ह्या डेअरिंगचं आदर्श घेतला पाहिजे सामान्य शेतकऱ्यांनी, नाही, या बरोबर आहे तरुणांनी, ना, बरोबर आहे. आणि त्यांची उन्नती काय केली पाहिजे. आज मला सांगा, तुम्ही तर का आले? तमाशा बघायला आले की काहीतरी प्रेरणा घ्यायला आले? बरोबर आहे की नाही? का मनोरंजन करायला आले? नाही. तुमच्या मनामध्ये कुठेतरी इच्छा आहे का, अरे जर ह्या साहेबांनी केलंय तर आपण बी 4 झाडं लावून पाहू. मला सांगा, यांनी एवढं मोठं केलंय, तुम्ही 100 झाडे लावू शकत का? बरोबर आहे ना. हॅलो, असं कोण येतं का जो आपल्या घरातल्या आजूबाजूला 100 झाडं लावू शकत नाही? यांनी मांडव उभा केला, तुम्ही मांडव नका करू, तुम्ही साधं सिंपल करा ना, साधे लाकडं उभे करा बरोबर आहे. आणि त्यातून कमवून त्यालाच द्या. निष्क्रिय बनवून घरात राहण्यापेक्षा आणि रिकामटेकडे राजकारण करण्यापेक्षा का हो सरपंच, तुम्ही जर स्वतःचं काहीतरी समजा जर उभं केलं आर्थिक साधन, तर त्यातून तुम्हाला पण प्रेरणा मिळेल आणि बरोबर. तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुम्ही सक्रिय व्हाल ना. माणूस निष्क्रिय राहिला का निगेटिव्ह होतो, लक्षात ठेवा. त्याला काही काम नसलं का रिकामं मन सैतानाचं घर, ही सैतानाचं घर. परिस्थिती आहे जामखेड कर्जतची. बरोबर आहे. मी चुकीचं बोलतोय का? नाही. मग मला काय वाटतं, मी बी नगर जिल्ह्यातला आहे, नगर जिल्ह्यात जाऊ दे, मी कुठला काय असे ना, पण मी माणूसच ना तुमच्यासारखं. हो. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला इच्छा काय, मी इथपर्यंत का आलो. आता हे साहेब काय म्हणले की आमचे आमदार साहेब स्वतः फेटा बांधता, आनंदाची गोष्ट आहे. परंतु माझं मत काय माहिती का, मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधवगावर जातो, त्याचा फेटा त्यांनीच बांधला पाहिजे. कुणी? शेतकऱ्यांनी. हो, हो. बरोबर आहे की नाही? का शेतकऱ्यांनी जर आम्हाला फेटा बांधतो, आनंद वाटतो, अगदी तो बरोबर. शिकला पाहिजे. जसं ह्या झाडांनी स्वतःचे फेटे बांधले, हे फळं आले म्हणजे काय, पेटाचे कळस निघला वर. हा आहे का नाही? म्हणूनच मला मिळाला आज. समजा बागरी कमी असती तर नाही ना, बरोबर. मला बोलवलं नसतं तुम्ही, किंवा मी आलो असतो, तुम्ही म्हणले असते सर हे काय सगळी तमाशा सगळा प्रॉब्लेम, हे लोक पण आले असते, ते आले असते काही नाही ना, बरोबर आहे. फळं पाहायला आले. हो. कारण फळ म्हणजे काय आहे? नोटा. फळ म्हणजे पैसा आहे. बरोबर आहे की नाही? मग हा फळ जे आहे ते फळ आहे म्हणून हे फळ आहे डोक्यावरचं. तसं हे जे ज्ञान आहे, आमच्याकडे फेटा आहे, आम्ही 100 नाही, आम्ही 500 रुपयाचा फेटा आणू, पण तो बांधता आला पाहिजे ना. तसं तंत्रज्ञान आहे, बरोबर. पण ते वापरता आलं पाहिजे. हे तंत्रज्ञान आहे, ते वापरता आलं पाहिजे, आणि तेच शिक्षण महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक बांधावर आहे. मला सांगायचं काय आहे की माझा शेतकऱ्याच्या बांधावर जाण्याचा हेतू काय, की तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे. आणि आता समजा जे लोक व्हिडिओ बघताय महाराष्ट्रामध्ये, त्यांना कल्पना नाही का कर्जत काय आहे आणि जामखेड काय आहे, त्याची कल्पना तुम्ही दिली पाहिजे. आज विचार करा, तुमच्या अख्ख्या जामखेडमध्ये किती बागा असतील बरं? ड्रॅगन फ्रूटच्या हां, पहिलीच असेल काय 4-5 आहे. म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या. हो, 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 हो. म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या फक्त बागा जामखेड कर्जतमध्ये आहे. का बरं आहे? कारण पहिला म्हणजे ट्रायबल एरिया, व्यवस्था नाही, सुविधा नाही. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्गदर्शन नाही, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट प्रेरणा नाही. काही नाहीये प्रेरणा, काही हे आम्ही करू शकतो. गंज हनुमानी पण जांबुवंत नाही. उड्डाण मारा शक्ती जागृत करायला असं आहे. तुमच्या घरापुढे गंज बुलडोझर उभा आहे, JCB उभा आहे, पण चालवता येत नाही. हो, हो, हो. त्याच्यामुळे तो सडत चाललाय, धूळ खात पडला. हा, मग तुमच्याकडे जी शक्ती आहे, जी आपण ज्याला काय म्हणतो मनुष्यबळ आहे, त्या मनुष्यबळाला प्रेरणा पाहिजे. नाही तर मग जर यांनी बाग उभी केली म्हटलं, तुम्ही म्हणता इथं धरण झालंय कुठतरी, तलाव झाला, ते काय मला इथून पाणी दिसतंय. मग त्याचा वापर जशी डेअरिंग केली, तुम्ही 1.5 एकर लावलं, लोकांनी 10 गुंठे लावावं, अगदी बरोबर. 5 गुंठे लावा ना. आणि 100 रोपं लावायला किती जागा लागत साहेब? आता तुमच्या एका लाईनला किती रुपये? माझी एका म्हणजे सगळे 1.5 एकरामध्ये माझे जवळ 7,500 रुपये. ऐका, आता एका लाईनला किती असतील करा तुम्ही हिशोब. किती लाईन? माझ्या 15 लाईन आहेत. 15. बरोबर आहे. 15 म्हणजे 100 झाले ना एका लाईनला, जास्त झाले ना. म्हणजे तुम्ही जर एक लाईन जर लावली, एक लाईन मध्ये तुम्हाला जर लाख रुपये होणार आहे. फक्त एकच गोष्ट आहे, आपल्याला कसं सवय लागली, आता गाईला पुढून चारा घालायचा आणि मागून दारा काढायचा संध्याकाळी, ही जी सवय लागली, या सवयीतून तुम्हाला थोडासा संयम धरावा लागेल, थोडा दम धरावा लागेल. बरोबर आहे. दम बडी चीज आहे का नाही? बरोबर आहे की नाही? जर दूध नाही खाल्लं दम धरला तर दही मिळेल, दही नाही खाल्लं दम धरला तर तूप मिळेल. आणि दूध आणि दही जर तुम्ही ठेवलं तर ते टिकत नाही, तूप टिकत. लक्षात ठेवा. तसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थोडंसं तरी ह्या ह्याच्यातून वेळ काढून थोडंसं बागायती शेतीकडे वळलं पाहिजे, जर प्रगती करायची तर. तुम्ही चुकीच्या प्रकारे शेती केली तर तुम्ही खड्ड्यातच जाणार आहे, तुमचं प्रॉफिट कधी होणारच नाही. मग तुम्ही दोष कोणाला जाणार? बाजाराने, सरकार असं,
अमुक तसं तमुक तसं. मला सांगा, बाजार असो नाही तर नसो, तुमच्याकडे जर कांदा जर क्वालिटी असेल, तुम्ही हवा तेव्हा असं आहे. बरोबर आहे. मग समस्या बाजार भाव आहे का क्वालिटी आहे? क्वालिटी. हां, मग आम्ही याचा केमिकलचं पिकवायचा आणि त्याला अमृतासारखे बाजार मागायचे. मग फक्त तुम्हाला काय हे लागले पाहिजे, तुमची लक लागली पाहिजे, है की नाही? आमची शेती आहे ना, निर्णय आमचा पाहिजे. काय वाटतं साहेब? बरोबर आहे. तुमच्याकडच्या एवढ्या ह्या ड्राय एरियामध्ये निकडं, तुमच्याकडे उन्हाळ्यामध्ये तुमची देखभाल तुम्ही कशी केली? बरोबर 7 जुलैला मी लागण केलेली हां. आणि आज 9 तारीख आहे ना. अहो, 1 वर्षामध्ये लोक थकता वरती आणायला. 1 वर्ष 2 दिवस झाले आज. नाही, पण बघा मागे डेव्हलपमेंट बघा ना तुम्ही. हो. आमची मग चर्चा झाली सर, म्हणलं कोणाला सक्सेस वाटणार नाही की एका 12 महिने पालाट आहे म्हणून. हा ना. मी स्वतः येतो बघतो सारखं तेव्हा. आणि हे 3 वर्ष. हो, जांभळी. अच्छा. आणि ह्या बागेला नाही, तुमच्याकडच्या ह्या एरियामध्ये एवढ्या डेव्हलपमेंट मध्ये बाग आहे म्हणजे थोडस जरा चकित करण्याची. 2 कॅरेट विकले तरी त्यांनी त्याच्यात. 130 रुपयांनी 2 विकले. मे मध्ये बोला लागले. पहा, म्हणजे एकंदरीत तुमची ग्रोथ मात्र सुंदर झालेली सर. हो. आणि हे जे ग्रीनरी एक सर बरी नाही अख्खा प्लॉट मध्ये. आणि सर एक बी पान आपलं सडलेलं नाही, सडलं नाही अजिबात नाही. एक पण मरला नाही नाही, कुठला? अजिबात नाही. कसं काय मरेल? जर पोटभर खाऊ घातलं तर मरतं कधी? नाही जेव्हा पोट भरत नाही तेव्हा. पोट भरलं नाही किंवा चुकीचं अन्न भेटलं तरच माणूस मरतो, लक्षात ठेवा. खरे खोटे? बरोबर आहे. चुकीचा आहार किंवा भेटलाच नाही. पोट भरण्यापेक्षा चुकीच्या आहाराने जास्त भरते. चुकीच्या आहाराने. टाळ्या वाजवण्यासाठी टाळ्या वाजव. आज तुम्ही बॅगा घेता 1840, 10-20 वगैरे. केवळ किती किलोची आहे? ते 50 किलोची बॅग आहे. RNPA बॅगा किती किलोची आहे? 3 किलो 3 किलोचे ते. 3 किलो पॅकेट आपले. 3 किलोची आहे? हो. मला सांगा, असं होऊ शकतं का 50 किलोच्या बॅगेपेक्षा 3 किलोचं पाकिट पॉवरफुल? आणि हे विषय सर, यंदा उन्हाळ्यात त्यांना पाणी पुरलं नाही, ह्यांनी एकच पाणी दिलं. आणि मला मी सर फोन केला, मी आलो म्हणलं सर काही घाबरायचं नाही, पाणी नसून द्या, आपलं RMPA फुल भरलेलं आहे, तुम्हाला काहीच हो. क्या बात आहे. असे पाहिजे मार्गदर्शन करणारे, असे पाहिजे हिंमत देणारे पाहिजे. आपलं काय माहित नाही बा, तुमचं पाहून घ्या. हे आशांच्या मागून पॅकेटच लाच घालायला पाहिजे. सर म्हणले तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, बिलकुल नाही. मी बाग बिलकुल आम्ही डोस टाकला आणि बाग पाणी विहिरीत टाकलं आणि बाग एकदम मुरगाळली. यांना सांगितलं असं झालंय, म्हणले तुम्ही काळजी करू नका. मला सांगा, पहिली गोष्ट याच्यातून एक शिका. बऱ्याच लोकांना असं वाटतं का शेती ही कशावर पिकती? पाण्यावर. जर शेती पाण्यावर पिकती तर हे झाड का बरं मरती नाही? हे झाड वाळता का नाही उन्हाळ्यामध्ये? सागाचे अख्खे पानगळ होती की पण ते मरता का? नाही. बरं, हे लिंबाचं झाड मरता का? नाही. कुठलं झाड आहे आजूबाजूला? साबर मरतं का? साबर जाऊ दे, हे जाऊ द्या. ह्याच जातीचं पीक आहे साबर. मरतं का कधी? किती पण दुष्काळ पडतो, मरतं का? नाही. मग हे का बरं मरल? हे मरल कारण त्याला तुम्ही एक तर केमिकल खाऊ घालता, हे म्हणले तसं नको, ते चुकीचं खाऊ घालता. किंवा तुम्ही त्याला काय करता? जास्त पाण्याची सवय लावता, जी त्याला नाहीये. तुम्ही त्याला अगोदर जास्त पाण्याची सवय लावली आणि त्याला तुम्ही केमिकल खाऊ घातलं तर ते 100% सडणारे. लक्षात ठेवा. अगदी बरोबर. का सडणारे ते? कारण नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, हे साधू संत म्हणले की नाही? जर तुम्ही नाशिवंत खत टाकलं तर त्याचा नाशच होणार आहे. आता केमिकल काय आहे? नाशवंत आहे का नाही? आहे का नाही? मला सांगा. तुम्ही गांडुळाच्या घरात त्याला आणि त्याच्यावरती युरिया टाका, काय होतं? ते तडफडतं, मरणार ते. म्हणजे केमिकल मध्ये काय आहे? मृत्यू आहे. काय आहे? मृत्यू. मग तुम्ही जर ते केमिकलचं खत जर टाकलं तर साहजिकच आहे तुमच्या झाडाला मृत्यूच येणार आहे. मग तुम्ही का बरं अडता मग मेल्यावरती? म्हणून शेतकऱ्यांनी हे शिकलं पाहिजे. कांदा असो, तुमच्याकडे काय काय पिकतं? तुमच्याकडे ज्वारी असो, तुमची ही जी पिकं आहेत याला तुम्ही जर केमिकल घातलं तर केमिकलनी त्यांच्यामध्ये मृत्यूच निर्माण होणार आहे. लक्षामध्ये. काय काय केलं तुम्ही लावलं समजा 1 वर्षापूर्वी, तर काय काय ट्रीटमेंट केली तुम्ही लावल्यानंतर? मी लावल्यानंतर मी पहिलं लागवड व्हायच्या अगोदरच मी यांच्याकडून 15 बॅग आणल्या. बर. कृषी अमृत. बर. मग तुम्ही रोपं कुठून आणली याची? मी सांगोला. बर. तिकडनं रोपं आणली? सांगोलीवरून रोपं 40 रुपयाला रोपं? 40 रुपयाला. त्याच्यानंतर मी लागवडीच्या टायमाला एक वंजळाची आणि रोप लावून टाकायचो. अच्छा. आणि लावल्यानंतर पाणी दिलं
बरं, म्हणजे तिचं मी कृषी अमृत टाकलं, कृषी अमृत. लागवड करता. हो हो. बरं. आणि बाकी मी काय केलं Soil नाही. charger सोडलं. आणि सॉइल चार्जर परत. बरं, मग किती महिन्यांनी डोस टाकला तुम्ही? डोस महिने मी 3 महिन्यांनी टाकला परत. दर 3 महिन्यांनी तुम्ही डोस टाकत हो होते. हो हो. किती डोस झाले आतापर्यंत? माझे आतापर्यंत 4 डोस झाले. 4 डोस झाले. हो. पहिला डोस किती किलो दिला? पहिला मी 15 गोणे आणले होते. म्हणजे किती झाडांना? 1500 झाडांना. 7,500 7,500 झाडांना लागवडीच आहे मला. 750 किलो, बरोबर आहे ना? हो हो. म्हणजे नाही कसं काय? सर पावसर दिला आम्ही. नाही, जर आधी 7,500 झाडांना 750 किलो, हो. 100 ग्रॅमच आलं ना? 100 ग्रॅम. हो 100 ग्रॅम एका झाडाला आलं हो फक्त हो. पहिला डोस. बरोबर आहे. नंतर मी पहिला डोस जनरली पावशेर टाकतात, म्हणजे 250 ग्रॅम. त्यांनी 100 टाकलं, लक्षात घ्या. मी परत 30 गोणे आणले. परत 30 आणल्या म्हणजे 200 ग्रॅम झाला मग हो. आता. बरोबर आहे ना? आणि परत 30 आणले. परत 30 म्हणजे परत 200 ग्रॅम झाला. हम्म. म्हणजे एका पोलला यांचा डोस झाला 800 ग्रॅम. हो 4 असं झाड एका. जर पोलची लागवड असती तर पोलच्या भोवती किती झाड असतात? 4. 4. तर मग त्याला किती 4 किती डोस झाला असता? 800 ग्रॅम. हो. पहिला डोस यांचा 400 ग्रॅम गेला, हो. दुसरा डोस यांचा 800 ग्रॅम गेला. जो लोक जनरली किती किलो टाकतात? 1 किलो. म्हणजे तसा विचार केला तर सरासरी ड्रॅगनची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा तुम्ही डोस कमी टाकले. कमी टाकलेले. पहिला 100, दुसरा 200 ग्रॅम, तिसरा परत आणि मला या 200. हा. तुमच्या एससीटीचं काय माहित नव्हतं मला मग? ऍक्च्युली. मग मला असं ते मोबाईल बघितल्यानंतर ते बरेच जागेवर सॉइल चार्जरचं मला दिसलं ना? हा. काही उचकलं तर मग मी ह्यांना शोधलं पहिलं, ते कुठे राहतात काय आहे, यांचा ऍड्रेस काढला. ह्यांनी थोडं मार्गदर्शन केलं व्यवस्थित, हे असं असं आहे. आणि राम सरांचं असं असं युट्यूबला मी पाहतोय, काय खरंय काही 550 रुपयाला गोणी, बरोबर आहे. एवढा कसं काय इफेक्ट दिली. एवढ्या कमी किमतीमध्ये कसं काय इफेक्ट दिल बुवा? 550. आज काय म्हणतं 550? काय काय मिळते? काय मिळतं सरपंच 550? हा 550 काय मिळतं सांगा ना? 300लाच झाली. आणि तो तर म्हणजे तो कितीला मिळतो हे गणित लय अवघड आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की कुठलंही खत आज मिळत नाही, हो नाही. बरोबर आहे ना? अशा वेळेस तुम्हाला ती गोण भेटली, मग तुम्हाला कमी किंमत असल्यामुळे शंका आली. कमी किंमत असल्यामुळे शंका आली, पण म्हणजे तुम्ही टाकून पाहे, मी काय म्हणलं सर, मला पैसे देऊ नका तुम्ही. टाकताय ना, पैसे नका देऊ, मला टाकून पहा, नंतर तुम्ही मला बोलिताल. पहिले शेतकरी असाल तुम्ही, कमी किंमत असल्यामुळे शंका आली. साहजिक आहे ना. आता बाकीचे गोणे 1300, 1400, 1800. नाही ऑर्गॅनिकची जरी म्हटली तरी 750च्या आतमध्ये घेऊनच नाही का आज मार्केट. शंका येणारच ना माणसाला. आणि एवढे रिझल्ट भारी म्हटलं होतं, ते एवढे स्वस्त असू शकत नाही. आणि जेव्हा मी दुसरा डोस दिला हा. त्याचं ते ग्रोथ बिरोथ एकदम रोज बघायला जायचो ना, तर कमीत कमी 4 इंच वाढलेलं असायचं पान. बर बर बर. याला म्हणलं बरं आहे बघा, म्हणलं. तुमच्या मागे तलवार बघा ना ते. हो ते भाला राहतो वर, भाला तलवार नाही भाला येतो. आणि ते दिसायला पाहिलं तर असं वाटतंय की मंदिराचा कळस आहे. हा. हा? म्हणजे मग ग्रोथ तुमची छान झाली. हो मग तुम्हाला लक्षात आलं की तुमच्या मागे बघा ते शूट बघा हो तो. हो. हा? म्हणजे सगळ्यात मेन तुमच्या शूटचे जे स्ट्रोक आहेत ते हा खतरनाक हा आहेत. हा. आहे की नाही? मी परत मग व्हिडिओ बघितले, म्हणलं वा काहीतरी खरं आहे. बर. मग परत 30 गोण्याचा मी परत डोस आणला. नाही यांना त्यांना मी म्हणायचे तुम्ही रात्रभर मोबाईल बघतात, जरा झोपून घ्या, सकाळी त्याच्यावर विचार करा. एवढं डोक्यात त्यांच्या ती राहायची सारखं. सारखं. कधी बी उठले ना रात्रीची तर हायतच ती जागा, त्यांचा मोबाईल हायच जागा चालू. चालू. काय बघतो ही कोणी बघतो एवढे म्हणायची. बर. मग लावल्यावर मग एकंदरीत ही मुलं लावल्यावर बी जरा दम धरूनच ही म्हणलं आता आपल्याला चालावं लागेल, आपल्याकडे काय हे नाही एवढं, बरोबर पण दम धरून चालायचं आता. बर. हा लगेची लगी म्हणजे शेतकऱ्यासारखं काय पीक असं टाकलं की निघणार नाही. हा, याला दम लागेल हा थोडा. दम लागन. दम आता वर्षभर थांबायचं सर, आणि 3 महिन्यात बाकी पिके निघतात. आणि वर्षभर थांबायचं तर मग यांनी सांगितलं तुम्ही थांबा म्हणली, किंवा काही आहे दिलं मी. पीक घेतलं याच्यामध्ये. हा कांद्याचं पीक घेतलं होतं स्टार्टला. तुम्ही मशागत केली नाही करायला पाहिजे, मी लक्षात ठेवायची. मशागत नाही करायची कधीच. ठीक आहे ठीक आहे. कुठल्याही फळबागांमध्ये मशागत करायची नाही, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. बरं. तण कापून काढायचं. नाही ब्रश कटर काढा ना. हम्म. ब्रश कटर मिळतो की नाही, त्यांनी गवत कापून टाकायचं. पाणी नव्हतं, हा मे महिना, यंदा तापमान लय होतं. हा. बरं, बरं. शेतकरी घाबरले. तुम्ही सकाळच्या 9 वाजता तर त्यांचे पैसे हल्ले. इथं हो आले होते. सगळीकडे चक्कर मारले की म्हणलं सर अजिबात घाबरायचं नाही, टिपका बी नसून द्या, आपण RMP पूर्ण सुकले सगळे. सगळे भिजालते फार, पानं गळाले होते. 100% सक्सेस. ह्या तारीवर सुद्धा नव्हते राहिली, फार असे लवचिक. हा हो. मी काय त्यांना फोनवर मी समाधान नाही केलं, स्वतः इथं आलो पळत. कसं असतं माहिती का, एक लक्षात घ्या, सुकणं आणि जळणं यात फरक आहे. हा.
दोन शब्द वेगळे, सुकणं आणि लढणं. उन्हाळ्यामध्ये सगळे झाडं सुकतात, मरत नाही. वा हा. केमिकलमुळे मरतात, सुकत नाही. ऐन पावसाळ्यात मरतात. आजही ही शेती चालली, मेंदू गाण टाकल्यासारखी झाली की नाही. हा. मला दिसतंय अरे एवढा पाऊस पडला, तुम्ही म्हणले आजूबाजूला पाहिलं कसं सुंदर दिसतं, असं वाटतंय की मी महाबळेश्वरला आलेले. बघा ना तुम्ही आजूबाजूला, आहे ना. आहे की नाही. हा, जरा परिसर बघा, गोल 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 राऊंड मारून बघा. आणि एवढा सुंदर परिसर आहे. ह्या सुंदर परिसरामध्ये तुमच्याकडे 1-2 बागा आहे तुम्ही म्हणता. तुमच्या या पंचक्रोशीमध्ये किती बागा आहे? एकच. बाग एकच आहे, काय बागच नाही सर. मी आल्यावरच झाडच लावलं. हे जे आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी बदल झाला पाहिजे. व्हायला पाहिजे. एसीटी वैदिक कोण कोण वापरतात? नाही, कोणीच नाही. तुम्हीच वापरता. हो. बागच तुमच्या काय. एसीटी वैदिक म्हणजे श्रीमंताची शेती आहे. श्रीमंताची म्हणजे श्रीमंत असणाऱ्यांची नाही, ज्याला श्रीमंत व्हायचंय त्यांची. अगदी बरोबर, बरोबर आहे. जमीन सुपीक. जिवंत ठेवणं. खरं की नाही साहेब? म्हणजे जमीन ज्याने माती जिवंत केली हा, तो श्रीमंत. हो. ज्याने माती मारली तुम्ही तो आज किती श्रीमंत असू द्या, त्याची पुढची पिढी दरिद्री होणार म्हणजे होणार. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. हे बघा, ही आवाज चालते का तुमची? हा, अशी म्हणजे जळली नव्हती, पण अशी सुकली होती एकदम. सुकलं होतं बघा. हा. तुम्ही नंतर तोडलंय त्याला. हो हो. म्हणजे हे बघा, एवढी वाळून गेली तर त्याचा जीव आहे अजून. जीव आहे, जीव आहे. हो. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, हे बघा खाली तुकडे बघा काय काय. बरोबर. म्हणजे हे असे. आणि फुटवे किती निघले बघा ना सर. आता हा? शेजवर फुटवे. फुटवे फार सर्वात निघाले. मेन गोष्ट काय मी त्यांची आश्चर्यचकित करणारी की कळ्या भरपूर आहे. हो हो बघा कळ्या भरपूर आहे आणि कळ्यांबरोबर फुटवे पण आहे वरती. हो हो. हे कधी होतं बरं? हो, हे होत असतं बार. हे बघा, हे फुटवे बघा, हे जवळून बघा, जवळ इतकं पर्यंत बघा, वर बघा. बरं, फुटवे पण असे एकदम कलरफुल निघालेले, मस्त, अजिबात पिवळे नाही. बघा नाही, हे नाही, फुटवे अजिबात बघा. नाही. याचा अर्थ पुढचं फ्लश किती खतरनाक केलं तुमचं. अगदी बरोबर. हा, जे काही समजा हा प्रयोग केलाय याच्यामध्ये आतापर्यंत तुमचा समजा खर्च किती आला आपला एसीटी वैदिकचा? माझं एसटी वैद्यचा 80,000 रुपये गेले असेल सगळे. सॉईल चार्जर, गोण्या आणि ते परत ते RNPH. RNPH. हा, कमालची 80,000 म्हणल्यावर काहीच नाही ना. काहीच नाही, काहीच नाही. हा? साहेबांनी कष्ट बिलही केले. सकाळी 7ला 6ला येते ते इथे. हो हो. ते सकाळी 6ला इथे येतात. बांधायला, हा, झाडं बांधायला. नाही तसं नाही. तुम्हाला एक सांगू का हो, तुम्हाला कष्ट वाटू राहिले पण ते कष्ट नाही, ते त्यांचं प्रेम आहे. एक लक्षात घ्या, आई ज्यावेळेस आपल्या लेकराला सांभाळते हो, त्यांचं ह्याच्यावर इतकं प्रेम की त्यांना तुम्ही तुमच्या दुसरं मुलाला काहीच दिसत नव्हतं. मुलासाठी तुम्ही कष्ट करता, त्याला तुम्ही पैसे देता, लहानाचं मोठं करता, ते कष्ट आहेत का? नाही नाही, कष्ट नाही ते. आईला कधी पोटामध्ये बाळ जड झालं का हो? नाही, कधीच नाही. तुम्हाला कधी बाळ जड झालं का? नाही. आता आमच्या साखरला सर 4 वर्षाचा बाग उपटून काढलाय यंदा. असं उपटून काढलाय ड्रॅगनचा. डायरेक्ट पुढचा. त्यांनी खर्च मग का किती बरं? केला? अर्धा एकर केला असेल. का बरं? तर त्यांना विश्वास नाही. हौशे, हा. विश्वास नाही. गौशी. गौशी, हे 3 नाव मी त्याच्याकडे सांगतो. तुम्ही हौशे नुसती हौसानी करता. हो. डाळिंबाच्या बागा सगळ्या देशामध्ये हौसाने लावल्या लोकांनी का? हो. पैसा, पैसा. हौस पुरी झाली, खर्च करून उत्पन्नच नाही, उपटला. 900 म्हणजे काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नवीन करायचं म्हणून काहीतरी करायचं, नवीन करायचं म्हणून दुनियाला कटाळला म्हणून नवीन करायचं. कळतं की तुम्हाला? परंतु त्या 900ला एक गोष्ट कळत नाही का सारखं बदलून बदलून माणूस सक्सेस होत नाही. तर जे जे बदल केला त्या बदलाबरोबर स्वतःही बदललं पाहिजे. कळतं की नाही? समजा तुम्ही ट्रॅक्टरवरून कारमध्ये बसले तर कारची परिस्थिती आणि ट्रॅक्टरची परिस्थिती वेगळी. एकदा मी माझ्या गाडीवर थोडी चक्कर आली म्हणून मी ट्रॅक्टर ड्रायव्हर बसवला. त्यांनी 5च मिनिटांमध्ये खालून हाऊजिंग फोडून टाकलं. त्याचा काहीच दोष नाही. त्याला ट्रॅक्टरच्या गुडघ्यावर हाईटनी गाडी ट्रॅक्टर चालवायची, एवढ्या दगडावून ट्रॅक्टर घालायचं वय. बरोबर आहे. त्यांनी फक्त एवढा दगडावून घातला. सर मी लय थोड्या दगडावून घातला, त्याच्यापेक्षा लय मोठा दगडावून घाल तुम्ही. अरे पण तो ट्रॅक्टर आहे बाबा, ही कार आहे, तिच्या पुढे तू बेकार आहे. नाही ना, बरोबर. असं आहे ना. म्हणजे तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण स्वतःला ज्ञान दिलं पाहिजे. काय तुम्हाला? आणि गौशा जो असतो ना तो ते गौशीत राहतो, ज्ञान गौशीत राहतो, आणि तुम्ही ते ज्ञान गवसणारं बनलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. तुम्ही त्या प्रेमापोटी जे काही करतात त्यांनी तुम्हाला योग्यच मार्ग मिळतो. तुम्ही मला सांगा, ज्याच्यावर तुमचं प्रेम असतं त्याला तुम्ही विष खाऊ घालाल का? नाही ना. त्याला तुम्ही रोगट होऊ द्याल का? नाही ना हुसेन. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही त्याच्यावर अत्याचार कराल का?
त्याच्यावर प्रेम करता त्याच्यावर नाही. म्हणून ज्यांचं आपल्या शेतावर प्रेम नाही, ज्यांचं फक्त पैशावर प्रेम आहे, त्यांनी मुळातच मी तर म्हणतो त्यांनी शेतीच करू नये, त्यांनी मजुरी करावी. आणि तशी येते त्यांची शेती, मी मजुरीच करते. जे काही पिकवते ते कोणाला नेऊन घालता? केमिकलचे दुकानदार, बस 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 बस. हॅलो, मेडिकलवाल्यांना, डॉक्टर लोकांना. खरं आहे का खोटं आहे? नाही करायचं. जे काही कमवतात ते काय 2-4 लाख कमवत असतील केमिकलच्या आधारावर, त्यातले 80% पैसे कुठे जातात? असं वाय पडतात डॉक्टर, त्यांच्या अंगी Medicine. लागतात, काहीच नाही. तसं तुम्ही आहे, तुमचं आता मला सांगायचं मी रोग आहे का? नाही एक पण नाही, म्हणजे माझं सनबर्निंग नाही हा ना. आणि कसला रोग पण नाही. ड्रोन मधून पाहिलं तरी नाही रोग सापडणार. हा नाही नाही. वरून पहा, आपल्या बागा आपण वरून दाखवतो, बरोबर आहे. आणि आपल्याला काय, मला सांगा, आपला आरपार आहे, तेव्हा आपल्याला दाखवायला काही भीती वाटत नाही. बरोबर आहे. तुम्ही केमिकलच्या बागा ड्रोन मध्ये दाखवू शकत नाही, कारण त्यांना मध्ये मध्ये पांढरे कोडे झालेले असतात. हा हो आहे. केमिकलनी शेती करून करून शेती काय होत चालली? नापीक. हो, आता आमच्या परिसरात जास्त उडीद चालतो. हा, उडीद बिलकुल आता येत नाही यांना सगळ्यांना. हो मी 10 क्विंटल 9 क्विंटल उडीद काढून देऊ शकतो आजही बी. आज बी. कृषी अमृतवर काहीच करायला नाही दुसरं, फक्त सोयल चार्जर पोटिंग करा आणि टाका, माझे पैसे देऊ नका नाही आलं तर. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि एवढं आता material तर- आता तर तुमच्यासाठी किती मोठं वरदान आहे. आता तर एकदम 100%. आता तर शक्ती आम्हाला सम्राट मिरॅकल. वर 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 आम्हाला दिसायला लागलं. नवीन आले का ते? जसं नवीन येते ते आम्हाला 100% आता भेटणार आहे. आता म्हणजे तुम्हाला ज्या सवय लागल्या बॅग आणायच्या आणि फेकायच्या, हे की नाही, नाही बरोबर आहे. तेवढं सोपं काम झालंय आता. हे फक्त काय तुम्हाला होतं? काय बदलायचंय? दुकान. काय बदलायचंय? फक्त दुकान बदलून घ्यायची आणि दुकान विश्वास. बदलायचे, सवय बदला, सवय. त्यांना मी सांगतो फक्त तुम्ही 1च महिना आमचा विश्वास ठेवा, जास्त दिवस का हो, ठेवू मला एक सांगा, का हो सरपंच, समजा तुमचा भाऊ आहे, तुमच्या भावाकडं दुकान आहे आणि शेजारी वाण्याचं दुकान आहे. मग एकदम प्रामाणिकपणे उत्तर द्या बरं का, तुमच्या पॉलिटिकल भाषेत उत्तर नका देऊ. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, तुमच्या भावाचं दुकान आहे आणि तुमच्या भावाच्या दुकानामध्ये तुम्हाला समजा साखर उदाहरण घ्या, किंवा एखादा कपडा कपड्याचं दुकान घ्या उदाहरण. तोच कपडा, त्याच कंपनीचा कपडा तुमच्या भावाकडे 1000 रुपयाला आहे आणि तोच कपडा शेजारच्या दुकानामध्ये 500 रुपयाला आहे, वाण्याच्या दुकानामध्ये. तर तुम्ही कुठे घ्याल? वाण्याकडे जाणार. स्वस्त असल्यामुळे तिकडे जावं वाटतं, पण मी भाऊ आहे. नाही, पण खरं खरं सांग, कुठे जाणार? बरं. टाळ्या वाजा सरपंचासाठी. मला सांगा, यांनी भाऊ का बदलला? स्वार्थ नाही, अरे व्यवहार आहे, व्यवहार आहे. बरोबर आहे. मला सांगा ना, का घेऊ नये? भावाकडे त्याचा भावाला भाव जास्त. नाही, वरचे 500 रुपये भावाला खर्च करील का हो? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, शेतकऱ्यांनी आपला फायदा ओळखला पाहिजे. बरोबर आहे. आता किती दिवस आहे येडेपणा? तुम्ही काय म्हणताय की मी माझ्या करा, माझ्या तत्वानी तुम्हाला 10 क्विंटल काढून देतो, आणि तुम्ही म्हणता पिकतच नाही. टिकतच हा नाही. येडेपणा कोण चालणार आहे? बघा, मला सांगा, माणसाचं आहे, समजा तुम्ही जर गरीब असाल तर थोडं घर छोटं बांधाल, तुम्ही श्रीमंत असाल तर थोडं मोठं बांधाल, अब्जावधी असाल तर बंगला बांधाल, मोठा महाल बांधाल, हो. पण बांधाल ना काहीतरी. का असं राहील नाही ना. का गरीब आहे म्हणून 3च भीती बांधल्या आणि एक भीती बांधलीच नाही, असं कधी बांधतो का? हॅलो, पुरं घर बांधाल का नाही? झोपडी कराल पण पुरी कराल का नाही? चार भिंती बांधावं लागते. बरोबर आहे की नाही? तसं पूर्वीच्या काळी आठवा जरा चांगलं, जरी पाऊस नाही पडले तर एवढल्या याला बाजरी यायची, पण कणीच बारीक यायची. ज्यावेळेस केमिकल नव्हतं त्या काळामध्ये पिकं छोटे यायचे, पाऊस नाही पडल्यावर, आणि छोट्यापणीच त्याला फळं यायची, जळून जात नसतं फक्त. पण जळून जात नव्हते, किंवा बरं पाणी नाही भेटला म्हणून त्याचा चारा राहत नव्हता. आता तुम्ही मका, आताच्या मका लोकांच्या केमिकलच्या, जर पाऊस जर नाही झाले तर एवढ्यावरच मका संपून थांबून जाते, त्याला कणीस येतच. पण तुम्ही वैदिकवर मका लावा, 2 पाऊस होऊ द्या, 2 पावसामध्ये छोटी येईल पण तिला कणस येणार 100%. का? कारण ती तिचं आयुष्य पूर्ण करतं. आयुष्य काय करतं? पूर्ण करतं. केमिकलवर आयुष्य पूर्ण होत नाही. तुम्ही किती डोस टाका केमिकलचे, पाऊस नाही होऊ द्या, त्याचं ज्या ठिकाणी पाऊस थांबला त्या ठिकाणी त्याचं आयुष्य संपलं. जर इथं केमिकलची बाग असती आज तर काय परिस्थिती असती? पाऊस पडला उन्हाळ्यातच तुमची बाग संपली संपले असती. असते. हो, जळले असते. पाऊस पडला की जास्त सडायला चालू होतं पहिले, बरं नाही, मध्ये गॅप जर पडला ना आणि नंतर जर पाऊस झाला तर सड चालू होत. लगेच सड चालू होतं. म्हणजे त्याला रेग्युलरच पाणी पाहिजे, त्याच्या तालावाप्रमाणेच सगळं पाहिजे.
आज आम्ही सर्व वैरणीला ज्वारीला टाकतो हा. RMPS आपला. कशी आहे ज्वारी? आज ज्वारी एक नंबर क्वालिटी आहेच आहे, जास्त दिसायचंच नाही. हा. पण त्याची जी कांडी आहे हा. ती आज जर सोडली तर उसासारखी आकड निघली पाहिजे. क्या बात आहे. नाही तर आज तुम्ही कोणाची बी खोला पुंगळे निघणार त्याच्यात. मग आता सोडलं काय? की पुंगळे याने निघणार. टाकलेच तर पोंगळ्या गाईला ताकदच कशी येईन खायला. त्या टाकल्या पोंगळ्या यांनी. ह्याने टाकलेच पुंगळे त्यांना. मी ह्याला जास्त मान. म्हणजे आतून घर भरणं गरजेचं आहे. हा. आतून हे किती जाड आहे बघा ना तुम्ही, एकदम जाड आहे हो ना. एकदम झाले. म्हणजे तुमचे जे पाते पानं आहे तुमच्या मागं ते सगळे ते बघा, तुमच्या मागचे जुने झाड जुने पानं बघा, ते वर हात लावा मध्ये सेंटरला, तिकडे मागे मागे ते मागचं, हा तेच 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 त्याच्या पुढचं त्याच्या खाली, हे ना हा ते बघा की झाडे मागे बघा झाडी, हा झाडी म्हणजे बरोबर. तिच्या खालचे पानं बघा, त्याला 2 फळ आले बघा, ते हा, बघा हे. आहे का. हो. म्हणजे थोडक्यात ह्या भागामध्ये शेतकऱ्यांनी जर आपली शेती करायची पद्धत जर बदलली सरपंच, तर 100% प्रगती दुप्पट होईल. आज ज्या गावामध्ये समजा, ज्या गावामध्ये आज आपण बघतो की बा लोकांचं उत्पन्न अगदी वर्षाचं एकरी 50,000 आहे, त्यांचं 1 लाख होण्याची गॅरंटी, बरोबर आहे. गॅरंटी का हो. गॅरंटी 100% गॅरंटी. बरं, खर्च त्याच्यापेक्षाही कमी करा. खर्च कमी करा आणि तुम्ही खर्च केला पुन्हा त्याचं यातनं अजिबात टेन्शन घेऊ हा, याचं टेन्शन नाही. बिलकुलच नाही घ्यायचं. आणि केमिकलचं कसं आहे, केमिकलचा त्याचा भरोसाच नाही. पडतो का नाही, येतो का नाही, तोवर तर ते तो वाळायला वाळायला लागलं, लगेच हो वाळलं. हो हो. मग मनामध्ये चीड तयार होती. काय वाटतं तुम्हाला एखादं, काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना, काय सांगाल? नाही, आता कसं येतं तुम्ही जे आता सांगितलेले ते की एकमेकाचा आदर्श घ्या, हा बाकी ह्याच्या पुढं काही नाही की वगैरे ह्यांनी हे केलं आहे हा तर वगैरे. आता टीम आलेली आहे नाशिकवरून आणि हे वैदिकची खतं वापरलेली आणि वापरले तुम्ही? हा बिलकुल मी म्हणजे त्यात मिस काय केलंच नाही, बिलकुल एक दाणा पण मी रासायनिक टाकला नाही. हा, आणि वैदिकमुळे हे मला इतर बागा बघून आलो मी, 9-10 बागा बघितल्या. बघून आले. हो. आणि काही जे असे जळलेले पानं तुटलेले करपलेले, तरी पण या लोकांना डोक्यात प्रकाश पडतो. हा तर मग मी म्हणलं आपण वैदिक, मुलाला म्हणलं माझ्या की आपण त्या वैदिक शिवाय काही वापरायचंच नाही. मे महिन्यामध्ये एक बाग बघितलेली, त्याच्यामध्ये कावलिंग क्ले मारलेला. बर, जो चायनामधून माती येते हा ती माती मारली, कावलिंग क्ले हा माती मारलेली, म्हणजे ती सनबर्निंग झाली. त्याच्यामुळे हा माझ्या बागेमध्ये सनबर्निंगचा काही प्रॉब्लेम नव्हता. इश्यू होता फक्त एकच की हे जे पानं सगळे सुकून गेलेली, पूर्ण पाणी नसल्यामुळे. टोटल. मी टँकरनी पाणी द्यायचो याला 15 दिवसातून 2 तास, बर 8-9 टँकर बर दोन्ही प्लॉटला द्यायचो. पण माझे बाग सुप्त अवस्था असल्यामुळे सुप्त अवस्थेत गेलेली. हो. मेली पण नाही आणि जिवंत पण नव्हती, म्हणजे त्यात टवटवी पण नव्हती. बरोबर आहे. आणि लोक गावातली मला सांगितलं, काय आता हा पोलिसांची बाग तर काय गेली आता, हा? झालं असं झालं. बऱ्याच जणांना असं बरं पण वाटलं असेल की यार आपण प्रयत्न करतो तेच बरोबर आहे. होय. हे यांनी विनाकारण पैसे घातले हम्म. आहे की नाही. म्हणजे तुमचं वाईट झालं याचं नाही, परंतु आपण प्रयत्न करत नाही, हे नंतर आले, यांनी काहीतरी केलं, मग हे चुकीचं का ठरावं असं का वाटतं माहिती की लोकांना. कारण त्यांनी आतापर्यंत केलं नाही, मग ते वेळेत निघतं ना, नाही ते बरोबर आहे. चुकीचं ठरतं ना. मग बरोबर आहे. एवढे दिवस गावांनी केलं, यांनी कसं काय केलं आहे की नाही. परंतु तुमच्यामुळे आता सगळ्यांना काय मिळेल, प्रेरणा मिळेल. प्रेरणा. बरं, मग पुढे काय केलं? मग त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये आम्ही साकतून ट्रॅक्टर घेऊन गेलो हा आणि सरांकडून 25 बॅगा याच्या घेतल्या. 30 30 बॅगा कृषी अमृत. कृषी अमृत. म्हणजे पहिलं टाकलेलं होतच, हो 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 परंतु मध्ये गॅप होता पडला. हो गॅप. बर बर, म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये, सुकलेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही आता आपल्याला माहिती आहे आता पावसाळा येईलच आता. किती महिने बाकी होता पावसाळ्यात? एक कोणता महिना? 15 दिवस. बर बर, हा तर त्यानंतर आल्यानंतर आपलं सॉइल चार्जर, फ्रूट चार्जर आणि रूट चार्जर, फ्रूट RMPS. RMPS सगळं total डोस. लावलेलं आम्ही. बर. आणि आणल्यानंतर मग RMPS किती टाकलं हो याला? 3 तीन 3 किलो किलो ठरलेलं हो, पाहिजे. हो. बर आणि आणल्यानंतर पहिलं आम्ही कृषी अमृत टाकलं सगळ्यांना मिक्स करून, हा, इथेच कालवलं आणि मिक्स करून आम्ही टाकलं. आणि त्याच्यानंतर सॉइल चार्जर 20 लिटरचं दिलं. 20 लिटरचं, ते 1 लिटर ह्याला आणि 1 लिटर त्या बागेला, बर आणि अर्धा लिटर फ्रूट चार्जर ह्या बागेला आणि अर्धा लिटर त्या बागेला. बर, हे नियमित म्हणजे आम्ही एक 10 दिवसाच्या गॅपने आम्ही सोडत राहिले. सोडत राहिलो. मग पाणी आपलं पावसाळा चालू झाल्यानंतर मग थोडं जरा हे झालं, स्टॉप. जसा पाऊस ढग फिरायला लागले ना सर, हा आणि पाऊस पडला हा, की ह्याला दुसऱ्या दिवशी जाग आली. त्याची मुरगळच गेली. जाग आली, जाग दोन आली, दिवसांनी मरगळ एकदम गेली. मरगळ गेली आणि एकदम टवटवीत पूर्ण बरोबर की नाही. बागेला. हो. म्हणजे तुम्ही जर प्राकृतिक आहार दिला तर बाग सुद्धा प्राकृतिकपणे वाढते. हे खरं आहे की नाही. म्हणजे ही बाग कोणाबरोबर चालली आहे, निसर्गाच्या निसर्ग, बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हिचं पालन पोषण करून करू राहिलो निसर्गच. आपण, फक्त निमित्त आहे. आपण त्याला फक्त सपोर्ट करू राहिलो. आपली ताकद किती आहे निसर्गापुढे. बरोबर नाही काहीच गाव सरपंच या पावसाने ठरवलं का हे गाव धुवून काढायचं,
किती वेळ लागला काय 10 मिनिटं झाली बरोबर आहे की नाही ढगफुटी. ढगफुटी गाव गेलो तू बरोबर आहे की नाही. म्हणजे मला सांगायचं काय निसर्ग समजा वादळ आहे त्यांनी ठरवलं की हे गावामध्ये काहीच ठेवायचे नाही टाकी टुकी काहीच ठेवायची झाडं ठेवायची नाही. बरोबर आहे. मी कल्पना सांगते तुमचं गाव हजारो वर्ष टिको त्याचं कल्याण होईल सांगतोय तर त्या वाऱ्याला किती वेळ लागेल किती वेळ लागेल 10 मिनिटाचं काम. बरोबर आहे. सूर्याने ठरवलं का हे गाव तापवायचं आणि जाळायचं त्यानंतर काय काय कळ्यांना किती वेळ लागेल. म्हणजे हे जे पंचमहाभूत आहे या पंचमहाभूतांना आपलं अस्तित्व संपवायला वेळ लागणार नाही. पण त्या पंचमहाभूतांच्या सोबत जर आपण चाललो तर ते आपली जर जुळदार झाली तर बरोबर आहे ना. आपलं कोणी बाल बाकार नाही कर शकता. खरंय की नाही. अगदी बरोबर. असे म्हणून प्रकृती बरोबर चला बरोबर आहे की नाही. पुढे मग नंतर जून महिन्यात स्टार्टिंग झाल्यानंतर काही पानाला एकाच पानाला 15 फुलं लागलेली आहेत या बागेत एका वर्षात. हा एका वर्षात एका वर्षात हे जरा थोडं 14-15 एकाच टायमाला असे कळ्या लागले. हो जे लागले ना ते मला जरा थोडेसे जास्त वाटत राहिले. ते बी असं नाही का किरकोळ आहे स्ट्रोक हे मगाशी मला कोणतरी म्हणले एवढं मोठं स्ट्रोक कसं काय. हे ना प्रत्येक काट्याकणी जर त्याला खावा असेल ना भरपूर प्रत्येक सर काट्याकणी म्हणजे चांगले निघाले. बरं मग फळ यायला लागले स्टार्ट झाले सुरुवात. मग जे आपलं सॉइल चार्जर आहे आणि रूट चार्जर ते कंपल्सरी एक 8 दिवस नाही तर 10 दिवसांनी गॅपने आपलं चालूच आहे तुमचं. ओके. एनर्जी बुस्टर किती वापरलं. 3 किलो 3 बॅगा दिल्या. एनर्जी बुस्टर लिक्विड होतं त्यांनी एक बाटली दिली त्याच्यात ड्रीप मधून सोडलं. तुम्ही अमृतजल वापरता का. अमृतजल फवाऱ्यामध्ये घेतलं वापरताय. अमृतजलचं पाणी बनवून घेता का. पाणी काय ड्रम माहित नाही काही म्हणजे एकंदरीत संपूर्ण ट्रीटमेंट तुम्ही वापरली. हो. यांना फक्त वरी जास्त कमी माल लागला आणि खाली काय जास्त लागला. त्याचं कारण असं आहे पहिली गोष्ट महत्वाची यांची माती जी आहे कसं असं मातीचा स्तर असतो. आपण काय म्हणतो की वातावरणाचा परिणाम होतो पिकावर कशाचा परिणाम होतो वातावरणाचा. परंतु आम्ही पहिल्यांदा सांगितलं की पिकावर 100% कशाचा परिणाम होतो मातीचा. तुम्हाला माहिती असेल एक मकाचं वावर राहतं एका बाजूला मका 1 नंबर भारी येते त्याच वावरामध्ये आणि अर्ध्या बाजूला मका अख्खी पिवळी पडते. हे खरं आहे का खोटं आहे. ना. मग कांदे असो किंवा मका असो काही पण असं का होतं ज्या भागामध्ये माती हलकी आहे त्या भागामध्ये मका किंवा बाजरी किंवा बाकीची पिकं हलकी येतात. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे मला सांगा मग तिकडे वातावरण वेगळं आहे का एकाच एकरामध्ये. इकडे वातावरण वेगळं इकडे वेगळं असं काय नाही एकच वातावरण आहे. म्हणजे वातावरणापेक्षा इफेक्ट कायच आहे मातीचा. यांची जी माती आहे तुम्ही इथंच पाहिलं असेल की इथं जी माती आहे ती हात पायाला एवढीशी चिकटत नाही पण वरची माती पायाला चिकटते. हा म्हणजे ती जी माती आहे ती वरून धुवून आलेली दुसरी गोष्ट त्या वरच्या वावराला त्यांच्या उतारे बऱ्यापैकी याला पण उतारे आहे ना. म्हणजे सॉइल चार्जर यांचं खालच्या बाजूला जास्त मग कायांचं प्रेशर कमी पडतं. त्यांची इनलाईन कोणती लाईन इनलाईन आहे किती याची MM ची 16 mm ची 20 त्याच्यामुळे 20 ची आहे ना. मग कसं असतं लक्षात ठेवा जेवढी तुम्ही मोठी पाईपलाईन ठेवाल जेवढी मोठी नळी ठेवाल तेवढं प्रेशर काय पडणार कमी पडणार. कमी प्रेशरनं पाणी पडल्यामुळे जड जे तुम्ही लिक्विड टाकणार आहे सॉइलच्या खाली निघून जातं. म्हणून इथून पुढे ड्रीपनी काही द्यायचं नाही. थोडी मदत लागेल किंवा मजुरी जाईल गावातून जाईल 5,000 रुपये मजुरी लोकांना काम मिळेल आणि त्यांना हाताने तुम्हाला कमी हातानेच का इथून पुढे इथून मागे केला असेल करू द्या. इथून पुढे हाताने करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या भागामध्ये हे म्हटले ना तसं वर तुम्ही म्हटले ना वर हलकं आहे तिथं दुप्पट टाका. ही जमीन तुम्हाला ह्या लेवलला आणायची ना बरोबर तर तुम्ही याला जर समजा 200 ग्रॅम म्हणजे एक 200 ग्रॅम टाकता त्याला 400 ग्रॅम टाका एका रोपट्याला. तुम्ही याला जर समजा सॉइल चार्जर समजा एवढ्या वावराला समजा तुम्ही 1 लिटर सोडा त्याला 2 लिटर सोडा आणि तेही हाताने द्या. म्हणजे ती वावर कशा येईल आरक्षण द्या. थोडंसं रक्षण द्या. आरक्षण म्हणजे काय थोडे दिवस त्याचं रक्षण करा आणि त्याला थोडं वरती घ्या. तसं त्याला वरती घ्या रक्षित करून मग ते एक लेवलला येऊन. यांना असं वाटतं अरे बाबा आता हे ड्रॅगनसाठी जसं महागडं तंत्रज्ञान आहे म्हणून येऊन वापरलं असेल असं काही नाहीये. हे तंत्रज्ञान एवढं सोपं आहे. एकरी 5,000 रुपये खर्चापासून तुम्ही खर्च करू शकता. किती या तुमच्या गावात एकरी 5,000 खर्च करायची कोणाची ऐपत नाही. हाताने मजुरी करतो ना त्याला 500 रुपये रोज मिळतो की 500 रुपये रोजाने 15,000 रुपये काय त्याला महिना आहे. एक महिनाभर कामाला गेला तर 3 एकरचा खर्च तो लागू शकतो. लागू शकतो ना. असे करा
आणि मस्तपैकी पिकवा पहिल्या वर्षी. एकदा पहिल्या वर्षी तुम्हाला कळलं का मी तुम्हाला देऊन देतो, कशाला नगर जाता नोकरी करायला? हां 10,000ची 15,000ची नोकरी करता कशाला? घरी 2 एकर जरी जमीन असेल तरी त्याला नोकरी करायची गरज नाही, जरी कोरडो असेल तरी. जवळला आपलं सर एक साहेब आहे, ते औरंगाबादला नोकरी. हां ते केमिकल मध्ये साहेब आहे. बर आणि स्वतः आपलं इथं वापरते. म्हणजे ते केमिकल मध्ये अधिकारी आहे. ते अधिकारी आहे. ते म्हणले आपल्याला खाऊ घालायचं नाही जगाला केमिकल. मी बघतो इथं दररोज. सर तुमचे प्रोडक्ट सगळं आम्हाला पाऊस करायचं. क्या बात आहे, बरोबर आहे. क्या बात. आम्ही देतो दररोज पाऊस. असा विषय सगळा असं आहे. म्हणजे इतके जाणकार आहेत काय काय. आणि तुमच्या आपण पॉलिहाऊस मध्ये काय आहे? मिरची. मिरची. काय वाटलं एखाद्या बाकीच्या बागा बघून, तुमची बाग बघून? बागेमध्ये माझा काहीच दोष नाही. पहिली गोष्ट आनंद वाटतोय? आनंद एकदम. मग तुम्ही दोष शोधत होते केवढे दिवस? बघत होतो, भेटला नाही ना. पहा हा, आमची आत्या आहे ती म्हणते काय ग बाई येडी म्हणे तिसरी पिढी. तशी तुम्ही ही जी पुढची पिढी आम्ही तयार केली ना, ही फॉल्ट फाइंडरच तयार केली. फॉल्ट फाइंडर म्हणजे काय? कुठे गेले ना फॉल्ट पाहणार पाहिला. खरं तर आम्ही काय पाहिलं पाहिजे? गुड फाइंडर बनलं पाहिजे. काय बनलं पाहिजे? आम्हाला काय पाहिजे? गुड पाहिजे का बॅड पाहिजे? गुड. पण आम्ही शोधतो काय? बॅड. आणि म्हणून जो जे वांछिल तो तेल आहे. प्राणी जात, हे ज्ञानेश्वर माऊली सांगून गेले पसायदानामध्ये. मग तुम्ही बॅड शोधताय, तुम्ही रोग शोधताय, तुम्हाला मिळणार आहे. आणि रोग येण्याच्या पद्धती पण तुम्हाला मिळणार. तसं नाही, इकडे पुण्य आहे म्हणून वाचले तुम्ही. तुमच्या ताब्यात कारभार असत तुम्ही आणलीच असते. झालं असतं. हे बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर. इकडे काय होतं, इकडे एवढा मोठा गाडा 40-50 वर्षाचा अनुभव होता. आयुष्यभर ते पाहिलंय सगळं, म्हणून त्याच्यापासून लांब जायची इच्छा होती. खरं आहे की नाही? अगदी बरोबर. असं आहे. म्हणजे तुम्हाला हा धडा भेटला त्यांच्या पुण्यामुळे, तुम्हाला भरकट तुमची थांबली नाही, तुम्ही पण प्रयोग करून पाहिले असते. प्रयोग केले त्यांनी. आहे की नाही? नाही, बघून आम्हाला बी समाधान आंब्याच्या वाटते. बागेला ह्याला नाही का वापरलं ह्याचं? नाही पाणीच नव्हतं ना. आंब्याच्या एका बागेला वापरलं, रिझल्ट असा भेटला तिकडलं एकही झाड जळालं नाही. आणि जिथं नाही वापरलं तिथं तिथं 14 झाड जळालेली. पहा, आहे का? म्हणजे पाहिलं ना तुम्ही, हो. जिथं वापरली तिथं झाडं म्हणजे आता तुम्ही रिझल्ट घेतला याला, हो. तिथं यांची पलीकडे खाली आंब्याची याची बाग आहे. हा. त्यात का नाही तेच मग सांगता ना ती. कसं आहे सर, शंका झाली की नाही तुला आता? बाहेरचे तिथे बाग जळालेली आपली, इथे आंबे तिथे हा. 12 झाड. तो उद्देश नाही वापरलं असं. नाही काय होतं की पहिली गोष्ट म्हणजे यांचं लक्ष सगळं कशावर? हे त्यांचं लाडकं बाळ. बरोबर आहे की नाही? आणि मग ते कसं आहे, ते 4 वर्षांनी येईल, 5 वर्षांनी, हे लगेच येतं 1 वर्षामध्ये. बरोबर. त्याच्यामुळे या भागामध्ये ड्रॅगनचं पीक सगळ्यात सोपं. मी म्हणतो आज बाजार 60-70 रुपये बाजार आहे, 80 रुपये बरोबर आहे. 50 रुपये जरी बाजार राहिले बरोबर आहे. तरी हे परवडतं पीक. तुमचा नंबर द्या सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव वृक्षराज बलभीम बोबडे, मुक्काम पिंपळगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 98 21 63 12 19. आणि हे गवत सर आहे ना, हे गवत सुद्धा एवढं मोठं येत नव्हतं. ते 8 दिवसालाच गवत वाढते ताकद वाढली ना मातीची. खतामुळं. असा विषय येतो. बरोबर आहे. तुम्ही सगळ्यात जोपासलं व्यवस्थित. हो. आणि तुमच्याकडची खास पाहण्याची गोष्ट म्हणजे त्याचे शेंडल आलेले जे फुले आहे तुमचे, हो हो हो. ते एक तुमच्याकडचा अजब प्रकार आहे. नाही, बरोबर आहे. मला तुमच्यातलं तारुण्य म्हणजे जरा वेगळंच आहे ना. वेगळे म्हणजे 35 वर्ष बाहेर होतं. अजून 7-8 दिवसांनी यांच्याकडे परत जायचं खत घ्यायलाच, दाणेदार वापरा मस्त. हा कांद्यासाठीच. अच्छा, नाही करा सांगा तुमचा नंबर सांगा. विष्णू काशीनाथ वराट, मुक्काम पोस्ट जामखेड, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर 90 21 19 14 46. ओके, चला धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जामखेडकर, कर्जतकरांना सर्वांना विनंती आहे की ठीक आहे, सरकार आपली मदत करेलच, ते आपल्या विकासाला हातभार लावतीलच, पण आपण आपल्या मातीच्या माध्यमातून जो विकास करू तो मात्र कोणीच आपला करू शकत नाही. कारण शेवटी शेतकरी काय आहे? राजा आहे. है की नाही? हा, चला शेती करूया. जय शेती. चला शेती करूया.